राज लाडका राज याचा जो ब्लॉग आहे त्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू दादा. आता नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. सर्वांचं नेमकं म्हणून स्वागत आहे. तुम्ही थंबनेलमधून समजलं असाल, आज साईबाबांची पालखी जाणार आहे आटे गावातून. JSI माऊलीचं मंडळ हे आमच्या मंडळाचं नाव आहे आणि आजपासून पायवारीचा प्रवास सुरू होणार आहे. खूप मजा येते मित्रांनो, कारण पायवारीला मी न चाललोय, माझा भाऊ चाललाय, विवेक चाललाय, कारण तो मागच्या वर्षी पण करताय, या वर्षी पण चाललाय आणि त्याच्यावर दुसरं वर्ष आहे. आणि मित्रांनो पायवारी जायला खूप मजा येते आणि कोण कोण पायवारी जाता मला कमेंट नक्की सांगा. आणि पायवर जाणं म्हणजे एक स्वर्गाची वारी आहे, मजाच वेगळी असते. ते फक्त एकाच साई भक्ताला भेटते, ते कोणाला भेटत नाही आणि खूप मजा येते मित्रांनो पायवारीला. कारण ते पायवारीची जी मजा असते ना, साधूचं भजन, एकदम भक्तिमय वातावरण, खूप मजा येते मित्रांनो. आणि मी जाणार होतो यावर्षी, कारण मला पेपर आहे माझा 12, त्यामुळे जाता येत नाही. आणि विषय काय, KT पेपर आहे, त्यामुळे मला जाता येत नाही. मला त्या पेपरला एकदम म्हणजे गेले, कारण तो पेपर कसं आहे देणं भागच येतो, कारण एकच KT आहे तर ती पटकन क्लिअर करायची तुम्हाला. आणि नेमका 12लाच पडला पेपर, या महिन्याच्या 12ला आणि आज पालखी झाली 6 तारखेला. तर मी जाणार होतो, बोलत होतो पुढच्या वर्षी तर नक्की जाईल मित्रांनो. मी प्रयत्न करेन, पण पेपर असले तर जाऊ. मागच्या वर्षी असंच केलं, निघालो आणि नेहमी सेमिस्टरचा पेपर आला, त्यामुळे जाता येत नाही. बघू पुढच्या वर्षी आपण ट्राय करू मित्रांनो. आणि मित्रांनो युट्यूबला आपले 400 सबस्क्राईब पूर्ण झाल्यावर थँक्यू. तुमचा सपोर्ट असा असू द्या, लवकर आपल्या 1000 पूर्ण करायचे. आणि जर का चॅनल कोण नवीन असं सबस्क्राईब नक्की करा, लवकर 1000 आपले पूर्ण करायचे मित्रांनो. तुमचा सपोर्ट असा असू द्या मित्रांनो, सपोर्टची पूर्ण गरज आपल्याला. आणि सर्वात नित्य आता सर्वांची तयारी चालू आहे, कोण बॅकपॅक करतोय, आता सर्व भेटतील आपल्याला. 8:30 का 8चा टाइम आहे पालखी निघायचं. तुम्हाला सर्व आले की दाखवा, तुम्ही कुठे जाऊ नका तुम्ही. तसे ब्लॉग शकता, वेग आलेला आहे. वेग साईराम तुला साईराम पाहू शकता, वेगची पूर्ण तयारी चालू आहे. रात्रीला बाहेर गेलो होतो, थोडीशी बॅग भरली होती. आणि वेगचे दुसरं वर्ष ना, वेग आता दुसरं वर्ष. कसं वाटतं तुला पायवारी करून? एक नंबर. पायवारी मित्रांनो, पायवारी मित्रांनो केली पाहिजे. पायवारी म्हणजे स्वर्गाची वारी. आणि तुझा किती दिवसाचा प्रवास आहे? प्रवास 9 दिवसाचा. आणि तू आता येशील कधी पुढच्या गुरुवार ना? आता 13 तारखेला डायरेक्ट येणार होता. बॅग पूर्ण रेडी आहे आणि तो पण पूर्ण रेडी आहे. तुझा ID कार्ड दाखव जरा. JSI माऊली मंडळ अट्टाई कोळीवाडा. साइड बॅग आहे काय? हा साइड बॅग आहे. सही आहे रे. आणि बॅग डायरेक्ट आपल्या टेम्पोत टाकायला लागते ना, म्हणजे जे लागणाऱ्या गोष्टी त्याच्या साइड बॅग मध्ये ठेवायच्या असतात. अच्छा ये चल बाय. रेडी आहे बाई जायला पायवारीला. बटन दाबून लिफ्टचा. काय बोलतो बाई? आलाय दूध घेऊन. कसं लिटर दूध आहे भाऊ? 500 लिटर. मित्रांनो आपले मित्र चालले पायवारीला, विघ्नार्थ आणि विवेक. काय बोलता भावांनो? साईराम. भावांनी फुल तयारी घेतली. लेट झालाय आम्हाला, जाऊ दे पटकन. मित्रांनो कुठचा आपला माग लागलाय, त्याला पण विघ्नार्थ. मित्रांनो सर्व मित्र रेडी आहेत. साईराम भावांनो, किती दिवसाचा प्रवास आहे मग? 7 दिवसाचा प्रवास आहे. अरे फुल एक नंबर दिसते. ID कार्ड दाखवा जरा. अरे भाई घाल ना ID कार्ड. शाले पण ID कार्ड घालत नाही, इथं पण घालत नाही का? शाळेमध्ये ID कार्ड घालायचं ना का? काय बोलतो तो? मध्ये गलटी मारता ना. हे बॅग पालखी गेली पुढे, आम्हाला पण उशीर झालाय. चला बाय. यांची तर बॅग गाडी कुठं आले, तुमचा सपोर्ट पाहिजे. मग 500 होते डायरेक्ट. चालेल आहे. आपले 1000 पूर्ण करायचे लवकरच. पुढच्या 7 दिवसात 500 होऊन जातील आमच्या. 500 होणार आता. भावांनी बोलले आता सगळे साई फक्त 500 करून टाकणार. किती? 403 सबस्क्रायबरच माझे बघा. लाईव्ह सबस्क्रायबर आहे का? टॅब तुम्ही पण असं केलं तर लगेच करा. सॉन्ग ब्लॉग टाका आणि लगेच युट्यूबला सबस्क्राईब करा. घराच्या बाजूला राहून आता सबस्क्राईब
काय टाकतोय त्याने मराठीत गेलं का इंग्लिश मध्ये विसरून गेला तो. पाटील शाळेचं सरासर मी नाव खराब केलेलं आहे, बघू शकतो तुम्ही आता. ये फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. तुझं नाव काय टाकलं? विवेक का? राजा अरे त्यांनी काय मित्रांनो त्यांनी नाव टाईप केलंय पण तो विसरून गेलाय कोणतं नाव आणि नंबर सेव्ह केलाय. अरे लाजतो काय सर्वांचे लाडके सचिन दादा युवा मोठ्या आर्थिक ब्लॉग में स्वागत आहे. काय म्हणता दादा? साईराम. साईराम साईराम. सर्व साई भक्तांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. जय साई सेवा मंडळाकडनं पदयात्रा चाललेली आहे. त्यासाठी माझा लहान भाऊ विवेक सुद्धा पदयात्रेला चाललेला आहे. तर त्याला माझ्याकडनं साई पालखीसाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच याच्यासाठी असलेलं सगळ्यांचं नियोजन आणि सगळ्यांचं असलेलं कार्य हे खूप मोठं आहे. तरी सगळ्यांनी या आपला लाडका राज याचा जो ब्लॉग आहे त्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू दादा. आता दादा म्हणलं मला केलंच पाहिजे. ओम साईराम. ओम साईराम. काही पूर्ण नाश्ता करून आता आलेत. ये तो लेटेस्ट न्यूज है. लाडका दुशान 10वीचा क्लासमेट भाव काय बोलतो? साईराम. भावाने फुल ड्रेसिंग करून आलेले आज फॉर्मल ड्रेसिंग मारले भावाने आणि इथं ड्रोन उडवले. सही रे ड्रोन मी येत तुम्ही येताना काय बोलतो? इन्व्हेट केलं इथे सगळे भाऊ. साईराम. ओम साईराम. भाऊ आनंद 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 स्वर्ग प्रवास आहे आपला. माझा ड्रोन उडवले मस्त तर दिवेश भाई काहीतरी बोलत आहे भाईला. बोल ना भाई. पोलीस जायचं तुला? म्हणून तरी टाईट पॅडी घेतले. आता हे सगळे काढून दिले चालले. जेवण कडोलीला पालखीवर चालले आम्ही. चालले नदी बाजूलाच आहे. आणि धावायला नको. काहीतरी कॉमेडी करा ब्लॉग मध्ये. आम्ही एक कॅनेडाचा माणूस आणले. तुम्हाला बघत आहे का? इकडे फेमस डिश. भावनो प्रवास 13व्या वर्षाची पालखी आहे. काय सांगाल मध्ये? जय साई माऊली सेवा मंडळ भालचंद्र पाटील अध्यक्ष आमचे लाडके भालचंद्र मामा यांच्या वतीने उत्तम नियोजन. सलग 13 वर्ष पालखीचा प्रवास त्यांचा चालू आहे. तरी यावर्षी दत्त जयंती निमित्ताने काढलेल्या पालखीच्या सर्व साई भक्तांना व पदयात्रांना पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा. त्यांचा प्रवास सुखाचा व आरोग्यमय हो ही साई त्यांनी प्रार्थना बोल. मित्रांनो आपला साईदादा भेटलेला आहे. दादाचा ब्लॉग मध्ये स्वागत आहे. नमस्कार. साईराम भाऊ काय बोलतो? साईराम. आपला आज किती 1 आठवड्याचा प्रवास आहे ना आपला? 7 दिवसाचा प्रवास आहे. दादा मग तू चप्पल नाही दादा बिना चप्पलीचा साई मंदिर ते शिर्डी इतका मोठा प्रवास आहे दादा बिना चप्पलीचा. दादा किती वर्ष होते? या पालखीमध्ये दुसरं वर्ष आहे. तर मी पहिल्यापासून चालू. आज 12 वर्ष झाले. काम करून 10-12 वर्ष. बघा मित्रांनो सर्व जातो आज साईराम. कोणत्या मार्केट जाता मला कमेंट नक्की सांगा.
तर आता आपण जाऊ सगळे साई फक्त आपले पुढे गेले आपणच मागे राहिलो आपण मागे राहिलो चला चला ओम साईराम ओम साईराम मित्रांनो मागाशी घरी आलो मी आणि माझ्याबरोबर फक्त अमोलचे टिटो होता आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा होता कमेंट नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा बाय